नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. मासे मारण्यासाठी ठेवलेल्या स्फोटक पदार्थाचा स्फोटामुळे 5 वर्षीय मुलीला दुखापत. पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. छत्रपती मराठा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड पतसंस्थेचे 24वे वर्ष पूर्ण. 25व्या वर्षात पदार्पण. वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण पूजेचं आयोजन. मोठे दीक्षितवाडी येथे कीर्तन महोत्सवाचं आयोजन. महिला कीर्तनकार करणार कीर्तनाद्वारे प्रबोधन. 10 ते 14 जानेवारी या कालावधीत संपन्न होणार महोत्सव. कुडाळ तालुक्यात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ संपन्न. शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांची प्रमुख उपस्थिती. पाहूया सविस्तर वृत्त. मिळालेल्या माहितीनुसार मौजे पार्ले गावच्या हद्दीत सावित्री नदीच्या काठावरती अज्ञात आरोपीयाने सावित्री नदीच्या पात्रात मासे मारण्यासाठी कोणता तरी स्फोटक पदार्थ माणसाच्या जीवितास धोका होईल अशा पद्धतीने ठेवून दिला होता व तो पदार्थ आदिवासी वाडी येथील 5 वर्षीय बालिकेने प्लॅस्टिक कापडाचा बॉल समजून हाताने आपटल्याने त्याचा स्फोट होऊन तिच्या उजव्या हातास व पंजास दुखापत झालेली आहे. याबाबत पोलादपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास देखील सुरू आहे. पोलादपूर तालुक्यात मासेमारीसाठी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा वापर केला जात असल्यामुळे ही स्फोटके विकणाऱ्यांवरती व याचा वापर करणाऱ्यांवरती कठोर कारवाईची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाडमधील नडगाव हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला इनोव्हा कारने धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. अशोक हिरू पावशे व 49 राहणार चांबारखिंड असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आला आहे. इनोव्हा कारने जोरात धडक देऊन आपली इनोव्हा गाडी घेऊन तो फरार झालेला आहे. पोलीस या फरार इनोव्हा चालकाचा शोध घेत आहेत. महाड MIDC पोलीस ठाणे येथे या घटनेची अपघाताची नोंद देखील करण्यात आली असून पुढील तपास महाड MIDC पोलीस ठाणे सध्या करीत आहेत. मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण पाहिजे असल्यास त्यांनी लंगोट घालून फिरायची तयारी ठेवावी असा टोला OBC नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी लगावलाय. याबाबत आमदार नितेश राणेंनी आपली प्रतिक्रिया देखील मांडलेली आहे. पाहूयात नेमकं काय म्हणालेत आमदार नितेश राणे. मी अशा कुठल्याही वक्तव्यावर वक्तव्य करणार नाही, कारण का मुळामध्ये OBC समाज आणि मराठा समाज हा एकसंघ राहावा अशी भूमिका माझी आहे. छत्रपती शिवरायांना पण बहुजन प्रतिपालक असं म्हणायचं आपण, म्हणून अशा कुठल्याही जातीमधल्या कुठल्याही अशा वक्तव्याला मी त्याच्यावर मत व्यक्त करणार नाही. आमदार नितेश राणे यांच्या 2023-24च्या विकास कार्यक्रम निधीच्या माध्यमातून कणकवली येथील नरडवे फाटा व या ठिकाणी पावसाळ्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळात असलेली प्रवासी निवारा शेड ही मोडून पडली होती. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम निधीच्या माध्यमातून नरडवे फाटा येथील प्रवासी निवारा शेड नव्याने उभारण्यात आले. या शेडचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व आमदार नितेश राणे यांच्या शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन करून प्रवाशांसाठी शेड कार्यान्वित करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेविका मेघा गांगण, बंडू हरणे, प्रकाश सावंत, बंडू गांगण, अभि मुसळे, अण्णा कोदे, समीर प्रभुगावकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, पप्पू पुजारे, प्रज्वल वर्धम, सुभाष मालणकर, बंडू हरणे, संजय मालगणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र कर्नाटकचे राज्य सरकार मंत्री प्रियंका खरगे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि बेजबाबदार विधान केले. याबद्दल प्रियंका खरगे यांचा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात भाजप युवा मोर्चाच्या वतीने जोडोमारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप मेस्त्री, सरचिटणीस संतोष पुजारे, तालुकाध्यक्ष नितीन पाडवे, सोशल मीडियाचे समीर प्रभुगावकर, सुभाष माळगुणकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, राजू हिरलेकर, शिवा राणे, सदा चव्हाण, प्रशांत राणे, परेश कांबळी, स्वरूप कोरगावकर, लव परब, प्रसाद देसाई, अभि देसाई, रोहित ठाकूर आदी यावेळेला उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील श्री देव सोमेश्वर मंदिर चिंचवाडी या मंदिरासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या 25-15 या फंडातून व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून कंपाऊंड वॉल मंजूर झाले. त्याचं भूमिपूजन आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी तळे ग्रामपंचायत सदस्य शत्रुघ्न मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष सचिन पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्धी पवार, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस जलाल राजपूरकर, जिल्हा सरचिटणीस रामचंद्र आखाडे,
ग्रामपंचायत सदस्य सौ सुचिता कदम, ग्रामपंचायत सदस्य राजू पवार, मंगेश पवार, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर जाधव व इतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळेला उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे या ठिकाणी हरिभक्त पारायण दीपक महाराज आंबेडे यांच्या प्रयत्नातून मागील वर्षी याप्रमाणेही महाराष्ट्रातील दिग्गज 4 महिला कीर्तनकर यांचा महिला कीर्तन महोत्सव लोटे दीक्षितवाडी येथे 10 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. तर या सांप्रदायिक महिला कीर्तन महोत्सवाचा तालुक्यातील भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन हरिभक्त पारायण निलेश महाराज पवार यांनी केलेलं आहे. सध्याच्या या कलियुगामध्ये मनुष्य न्याय, नीती आणि कर्तव्य यापासून भरकटत चाललेला आहे आणि कुठेतरी या गोष्टीला आळा घालण्यासाठी एकच पर्याय आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेला आहे, तो म्हणजे कीर्तन असेल, भजन असेल किंवा हरिपाठ असेल. आणि हाच उद्देश लक्षात घेऊन दिनांक 10 जानेवारी ते 14 जानेवारी या ठिकाणी मुक्काम पोस्ट लोटे दीक्षितवाडी या ठिकाणी महिला कीर्तन महोत्सवाचं पर्व दुसरं आणि या पर्वाचं आयोजन केलेलं आहे. तरी या सप्ताहामध्ये सर्व भाविकांनी, टाळकरी माळकरी असतील, सर्व ग्रामस्थांनी येऊन सर्व जनतेला मी आवाहन करतो की सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपल्या जीवनातील हेतू साध्य करून या कार्यक्रमाला सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. रत्नागिरी जिल्ह्यातल्या छत्रपती मराठा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड या पतसंस्थेने 24 वर्ष पूर्ण करून 25व्या वर्षात पदार्पण केले. शनिवार दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी 24व्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आलेली असून संस्थेच्या सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार व त्यांच्या परिवारांनी आवर्जून उपस्थित राहावे व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन छत्रपती मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शरद शिर्के, उपाध्यक्ष प्रशांत सावंत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता चिंगळे व सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांनी केलेला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या पनवेल महापालिका भरती परीक्षांसाठी महापालिकेने परिपूर्ण नियोजन केलेलं आहे. 2023 ची भरती प्रक्रिया आजपासून सुरू होत असून 55,000 विद्यार्थी यांचं नशीब आजमावणार आहेत. त्यासाठी पनवेल पालिकेने TCS या कंपनीची निवड केली असून 21 जिल्ह्यांमध्ये 57 केंद्रांवरती ही 4 दिवस परीक्षा होणार आहे. तसेच परीक्षा कालावधीत प्रत्येक केंद्रावरती पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे केली असून 377 एकूण पदांच्या भरतीसाठी 400 ते 450 कर्मचाऱ्यांचा स्टाफ नियुक्त करण्यात आलेला आहे. आज जो एक्झाम या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली आहे ही एकूण 377 पदांसाठीची आहे. या 377 पदांमध्ये विविध संवर्ग समाविष्ट आहेत. 41 संवर्ग आहेत. यामध्ये कनिष्ठ अभियंतापासून वैद्यकीय अधिकारी या पदापर्यंतची भरती आहे. एकूण 55,000 विद्यार्थी त्यांचं आज नशीब आजमावत आहेत. एकूण साधारणपणे 21 जिल्ह्यामध्ये एकूण 57 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आलेला आहे आणि निश्चितच पुढच्या 4 दिवसामध्ये पारदर्शक पद्धतीने परीक्षा प्रक्रिया पार पडेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथील वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भावी वैज्ञानिक हे आजच्या विद्यार्थ्यात दडलेले आहेत. या बालवैज्ञानिकांच्या अंगी असलेल्या गुणांना चालना दिल्यास भारत 3ऱ्या महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही. हा हेतू समोर ठेवून अशा विज्ञान प्रदर्शनाचा उपयोग झाला पाहिजे असं मत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी व्यक्त केलं आहे. मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना पायलट व्हायचे होते, पण परिस्थिती त्यांच्या विरुद्ध जात होती. निराशेच्या गर्तेत जाऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या शिक्षकांनी कलाम यांच्यातील निगेटिव्ह विचार बाजूला करून त्यांना नव्या उमेदीनं वाटचाल करण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच ते एक महान शास्त्रज्ञ बनले. त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून पाठीवर शाबासकीची थाप मारत असतात, ऊर्जा निर्माण करत असतात. ते क्षण तुम्ही सत्कर्मी लावा. असे झाल्यास जगात भारत ही 3री महासत्ता म्हणून उदयाला यायला वेळ लागणार नाही, असे मत चौगुले यांनी व्यक्त केले. माझं मॉडेल न्यूक्लिअर ॲटॉमिक एनर्जीवरती आहे. ते मॉडेल आहे की फ्युचरमध्ये इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस करायची आणि कोणत्या हाय प्रेशर्समध्ये. मग हे मॉडेल आम्हाला असं सांगतं की हे जे मॉडेल आहे त्यानं इलेक्ट्रिसिटी जास्त हेवी वोल्टमध्ये प्रोड्यूस होते, जसे की स्टीम आणि ह्यानी होते तशी होत नाही. त्याच्याहून जास्त एनर्जी आम्हाला ह्या मॉडेलमध्ये मिळते. हे न्यूक्लिअर ॲटॉमिक प्लांट आहे जे आम्हाला जास्तीत जास्त आणि खूप युनिट्समध्ये इलेक्ट्रिसिटी देतं.
फॉर फ्युचर जनरेशन हा हे प्लॅन एक सक्सेसफुल प्लॅन आहे. स्मार्ट एअर कूलर बनवला आहे. हा आपल्याला उन्हाळ्यात उपयोगायला येतो. आजूबाजूला उन्हाळ्यात उष्ण हवा असते. ती उष्ण हवा ह्या साईडने एअर कूलर शोषून घेते व या इथे बर्फ ठेवल्यामुळे आणि या बॉटलमध्ये पाणी आणि तुळशीचा पाला टाकला आहे. ह्याच्या तुळशीचा पाला आयुर्वेदिक असतो आणि त्यातून शुद्ध हवा येऊ शकते. आणि इथे आम्ही एक्झॉस्ट फॅन लावला आहे. यातून आपल्याला थंड आणि शुद्ध हवा मिळते. हे मॉडेलचं नाव नित्योपयोगी बॅटरी चार्जर. हे मॉडेल एक बॅटरी ती माझ्याकडेच होती माझ्या कारमध्ये, नंतर एक फॅन आणि याच्या आतमध्ये एक बॅटरी आहे. ती हा फॅन फिरल्यावर बॅटरी चार्जिंग होते आणि त्यानंतर हे बटन चालू करून आपण वापरू शकतो. जसं मी इकडे 2 बल्ब लावलं आहे बघू शकता. त्याचा उपयोग आपण याच्यापासून बॅटरी चार्जिंग करू शकतो, आपला मोबाईल चार्जिंग करू शकतो. याला आपला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी याला सॉकेट लावायचं आहे. मी लावणार आहे आता. आज मानवाने केवळ विज्ञानाच्या जोरावरच अथक प्रगती केली आहे. अलीकडच्या काळात भारत सुद्धा या क्षेत्रात पुढे सरसावत आहे. या मातीत अनेक वैज्ञानिक तयार झाले, आता पुढेही होत राहतील. प्रत्येक शाळांनी अशा बालवैज्ञानिकांना शोधून त्यांच्यात दडलेल्या गुणांना चालना द्यावी. यावेळी धुरी यांनी इंग्रजी शाळांचे वाढते महत्त्व, मराठी माध्यमांच्या शाळा ओच पडत असल्याचं सांगून शिक्षण अधिकारी यांनी सरकारला आमच्या भावना कळाव्यात असे सांगितले. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना गरजेचा टिकाऊ संस्कारक्षम शिक्षण दिलं पाहिजे. व्यक्ती विकासाला वाव देणारं शिक्षण पाहिजे. व्यक्तीचा विकास व्हायला पाहिजे. व्यक्ती विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक विद्यार्थी हा व्यक्ती विकासाने प्रवृत्त झाला पाहिजे, तयार झाला पाहिजे. शिस्तप्रिय शिक्षण देणे ही आज काळाची गरज आहे. गट शिक्षण अधिकारी संदेश किंजवडेकर यांनी विविध उदाहरणांसह विज्ञानाचे महत्त्व कथन केले. उडणारा पक्षी पाहून राईड बंधूंनी विमानाचा शोध लावला. झाडावरून फळं खालीच का पडतात, वर दिसणाऱ्या रिकाम्या आकाशात का जात नाहीत, यावरून न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. अशी अनेक उदाहरणे त्यांनी देऊन आयुष्यातील विज्ञानाचे महत्त्व सांगितले. या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष सगुण धुरी, गुरुदास कुसागावकर, सरपंच मनीषा भोसले, उपाध्यक्ष बाळा जोशी, संस्थेचे CEO विन आकेरकर, सचिव एकनाथ केसरकर, सहसचिव महेश भिसे, संचालक चंद्रशेखर जोशी, साईनाथ नार्वेकर, विजय पालकर, प्राचार्य प्रशांत धोंड, उपप्राचार्य संजय पिळणकर, पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण, अजित परब, गट शिक्षण अधिकारी संदेश किंजवडेकर, केंद्र प्रमुख तळवणेकर, सहाय्यक उपशिक्षण अधिकारी संजय मेंगाणे आदी मान्यवर उपस्थित होते. हे जे विषय वगैरे निश्चित केले जातात ते साहजिकच समाजाच्या गरजा म्हणजे मॉडेल मांडणीचे जे विषय असतात ते सर्वसाधारणतः समाजाच्या गरजा, या गरजा आपल्याला कशा पूर्तता करता येतील या दृष्टिकोनातून काही वैज्ञानिक शोध निघेल का या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे विषय निश्चित केले जातात. आणि त्यामध्ये प्रामुख्याने यंदाचे जे विषय आहेत ते आरोग्य, काही मॉडेल आपल्याला बघताना यावर्षी आरोग्य, जीवन आणि शेती. आपला भारत देश कृषी प्रधान आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. शेतकऱ्याबाबत असं म्हटलं जातं, शेतकरी असा एक बांधव आहे तो कोणत्याही धर्मासाठी काम करत नाही, कोणत्याही पंथासाठी काम करत नाही, कोणत्याही जातीसाठी काम करत नाही, आयुष्यभर तो फक्त मातीसाठी काम करतो. अशा या आपल्या शेतकऱ्यासाठी जो पारंपरिक शब्द आपल्या अवजारांच्या साहाय्याने शेती करतोय त्याच्यासाठी आधुनिक काही नवीन तंत्रज्ञान आपल्याला विकसित करता येतील का. यावेळी श्री वासुदेवानंद सरस्वती महाविद्यालयाच्या मुलींनी सादर केलेल्या स्वागतपर गीताने सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अनेक मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. संगीत विभागाचे शिक्षक शंकर तामणेकर यांनी विज्ञान गीत विद्यार्थ्यांसह सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी आलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी माणगाव हायस्कूलच्या संगीत विभागाचे भरभरून कौतुक केले. 3 दिवसांचे संपूर्ण जेवण आणि नाश्ता यांचा खर्च युवा उद्योजक तथा शाळेचे माजी विद्यार्थी विशाल परब यांनी केल्याबद्दल त्यांचे खास आभार मानण्यात आले.
माझे कोकणसाठी भरत केसरकर, सिंधुदुर्ग. आता वेळ झाला इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.